नमस्ते मुलांनो. आज आपण इंग्लिशचा एक नवीन वेगळा असा टॉपिक शिकणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन. आता तुम्हाला हे लक्षात येते का मॅगझिन म्हणजे काय? तर मॅगझिन म्हणजे असं पुस्तक की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची माहिती असते. लेख असतात, कविता असतात, त्याच्यामध्ये गोष्टी असतात, काही विनोद असतात, काही चित्र असतात. सगळ्या गोष्टी एकत्र करून ते छापलेलं असतं. ते मे बी तुमचं साप्ताहिक म्हणजे पण साप्ताहिक मॅगझिन तसंही म्हणतात त्याला. मासिक असतं, त्रैमासिक असतं, म्हणजे आठवड्यातून एकदा येणारं असू शकतं, महिन्यातून एकदा येणारं असू शकतं, किंवा 3 महिन्यातून एकदा येणारं असू शकतं, किंवा दिवाळी अंक असू शकतो, किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने काढलेले, किंवा गणपतीच्या याच्या निमित्ताने काढलेले असे वेगवेगळे जे अंक असतात किंवा पुस्तक असतं त्याला म्हणतात मॅगझिन. उदाहरणार्थ हा सुखकर्ता अंक. सुखकर्ता हा गणपतीच्या याच्यानुसार काढलेला, म्हणजे गणपती उत्सवामध्ये काढलेला अंक आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गणपतीची चित्र जास्तीत जास्त आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी माहिती ह्याच्यात दिली आहे. हा समजा दीपोत्सव आहे. दीपोत्सव हा दिवाळीच्या निमित्ताने काढलेला मासिक आहे किंवा मॅगझिन आहे. हा महाराष्ट्र टाइम्स आहे. तर हे वार्षिक अंक आहे, म्हणजे वर्षातून एकदा हा अंक काढतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे लेख आहे, वेगवेगळ्या माहिती आहे, कविता आहे, सगळं आहे. एक लोकराज्य आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी माहिती दिलेली आहे. आता याच्यात गांधीजींच्याबद्दलचं जास्त दिलेलं आहे, कारण हा अंक कधीचा आहे? ऑक्टोबरमधला आहे, म्हणजे साधारण 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते. मग त्यानिमित्ताने हा अंक तयार करण्यात आलेला असेल, त्यामुळे गांधीजींच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये दिली आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे अंक असतात त्यांना म्हणतात मॅगझिन. म्हणजे अंक म्हणजे पुस्तकं, त्याच्यामध्ये सगळी माहिती असते. आता पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन म्हणजे हे काय आहे? तर सगळ्यांनी एकत्र माहिती जमा करून एक पुस्तक तयार करणं. ॲक्च्युली आता जर आपलं लॉकडाऊन नसतं, आपण शाळेत येत असतो, तर आपण हे सगळ्यांचं मिळून एकत्र मॅगझिन तयार केलं असतं. पण मी आत्ता तुम्हाला इथे सांगते की तुम्ही तुमच्या घरी तुमचं स्वतःचं एक मॅगझिन तयार करा. आलं लक्षात? मी काय सांगते की तुम्ही तुमचं मॅगझिन तयार करा. त्याच्यासाठी वेगवेगळी कात्रणं, वेगवेगळे फोटो, जोक असं सगळं कापून सगळं एकत्र करायचं. एका कागदावरती, रंगीत कागदावर ते चिकटवायचं. असं करत करत 1 पान, 2 पान, अशी एवढी सारी पानं, काय साधारण 20 पानं किंवा 30 पानं, 50 पानं, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं असं तुम्ही तयार करा. काही कविता तुम्ही स्वतः तयार करा, काही कविता तुम्हाला कुठे सापडल्या, कुठे लिहिलेल्या असल्या त्या कापून घ्या किंवा त्या बघून लिहा, त्याचंसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं एक मॅगझिन तयार करा आणि मग नंतर मॅगझिन तयार केलं की त्याचा फोटो आणि शक्य झालं तर PDF मला पाठवा, किंवा तुम्हाला शक्य झालं तर मला येऊन दाखवा. असं करूया. किंवा म्हणजे जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी ते सगळ्यांना दाखवेल, सगळ्या शिक्षकांना दाखवेल. म्हणजे तुमचं छान कौतुक होईल की तुम्ही लॉकडाऊनमध्ये काहीतरी स्वतःचं काम केलेलं आहे. ओके. आता याच्याबद्दलची थोडक्यात मी तुम्हाला आधी ओळख करून देते. You must have seen that many people read magazines. Many of them are for grown up people, but some of them are also for children. But instead of buying a magazine from a shop, would you like to make your own magazine? Read to find out how Tara and her friends prepare the magazines of their class. आता यांनी काय सांगितलंय की तुम्ही असं बघितलं असेल की मोठी माणसं जी असतात ती नेहमी, मी तुम्हाला ही दाखवली की नाही, ही मॅगझिन्स अशी वेगळी वेगळी मॅगझिन्स वाचत असतात. बट नॉट नेसेसरी की सगळी मॅगझिन्स मोठ्या माणसांसाठीच आहेत, की सम ऑफ देम आर ऑल्सो फॉर चिल्ड्रन, म्हणजे छोटी छोटे मुलांनी वाचता यावी अशी पण काही मॅगझिन्स असतात. मॅगझिनच्या हिशोबाने मी तुम्हाला एक सांगेल की सकाळ बरोबर बालमित्र म्हणून एक पुरवणी येते, बरोबर, पेपर बरोबर पुरवणी बालमित्र. तर त्याच्यामध्ये आठवड्यातून एकदा ती येते. त्याच्यामध्ये जे काही आहे ते लहान मुलांनी वाचण्यासारखं आहे. सध्या ती बंद आहे, सध्या येत नाही आहे, पण याच्या पूर्वीच्या सकाळच्या पेपर बरोबर ती पुरवणी
येत होती, आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी येत होती. तर त्याच्यामध्ये बरंचसं लहान मुलांनी वाचण्यासारखं गोष्ट असायची, जोक असायचे, शब्दकोडी असायची, चित्रकोडं असायचं, मार्गशोधा असायचं, असं वेगळं वेगळं ते लहान मुलांसाठी असायचं. त्यामुळे तुम्हाला ते आठवत असेल तर तुम्ही बघा, नसेल तर जुने अंक शोधावे लागतील, कारण आता सध्या बालमित्र येत नाही आहे. त्यामुळे आता तुम्हाला मला ते दाखवता येणं शक्य नाही. पण जर जुने रद्दी पेपर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये ते शोधा, तुम्हाला जर सापडले तर. किंवा मला वाटतं माझ्याकडे शाळेमध्ये आहे का मी बघते, कारण काही बालमित्रचे अंक की जे मला त्यातलं आवडलेलं, मुलांना सांगावं असं वाटलेलं, ते मी काढून कपाटात ठेवलेले. जर मी गेली शाळेत आणि मला ते सापडलं तर मी घेऊन येईन, तुम्हाला दाखवेन. ओके. तर असे मुलांसाठीचे पण अंक असतात. आता इथे सुरुवातीला थोडी माहिती दिली की मॅगझिनमध्ये काय काय असतं. ओके. कलेक्ट स्पेसिमेन ऑफ चिल्ड्रन्स मॅगझिन अँड चिल्ड्रन्स सेक्शन ऑफ द periodicals, newspaper, etc. See which of the following materials included in the magazines. म्हणजे की मुलांनी मॅगझिनसाठी तयार करायचं आणि मुलांचं सेक्शन पाहिजे, ते म्हणजे लहान मुलांनी वाचण्यासारखं असलं पाहिजे, ते त्यांना समजणारं असलं पाहिजे. तर मग ह्याच्यासाठी काय काय कलेक्शन करायला लागणार आहे. तर स्टोरीज, पोएम्स, वर्ड पझल्स, पिक्चर पझल्स, रिडल्स, क्राफ्ट आयडियाज, इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स, जोक्स, board games and photographs, quiz, recipes, tips on the how to study, interviews, plays, news items, collection of interesting facts and picture stories, friendly advice and other type of material. आता हे जे काही दिलेलं आहे हे काय आहे की स्टोरीज म्हणजे काय, गोष्टी. पोएम्स म्हणजे कविता, स्टोरी म्हणजे गोष्ट, पोएम म्हणजे कविता. वर्ड पझल म्हणजे शब्द कोडे, चौकोन दिलेला असतो, रेगा राखलेले असतात, एक काळं काळं केलेलं, मग हा शब्द कोणता, आडवा शब्द इथे लिहिलेलं असतं मॅटर, आणि मग ते आडवा शब्द उभा शब्द इतिहासामध्ये असतं बघा बऱ्याच वेळा आपल्याला पझल. त्यानंतर पिक्चर पझल असतं, म्हणजे चित्राचं पझल असतं की याच्यात फरक ओळखा किंवा मे बी याचा रस्ता शोधा, ते चित्राच्या पझलमध्ये येणार. पझल म्हणजे कोडं. आणि रिडल्स म्हणजे एखादं हे दिलेलं आहे, मॅटर दिलं आहे आणि त्याचं उत्तर शोधायचं. त्याला काय मराठीत म्हणतात, शब्दकोड्यासारखं नाही, काय म्हणतात, रिडल. सांगा पाहू मी कोण, आपण घेतो की नाही, वर्णन केलेलं असतं. समजा मोठे खांबासारखे माझे पाय, सुप्पासारखे माझे कान, ओळखा पाहू मी कोण, मग त्याचं उत्तर येतं हत्ती, बरोबर. मग तसं की वर्णन केलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे, त्याला म्हणतात रिडल. आणि क्राफ्ट आयडियाज की वेगवेगळ्या वस्तू बनवणं, त्या क्राफ्ट आयडियाज. इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा आर्टिकल. लेख, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा लेख. उदाहरणार्थ समजा आता काय समजा शिवरात्र आहे तर मग शिवरात्रीच्या बद्दलची माहिती, मग किंवा तुम्हाला एखादा सण असेल, किंवा समजा मिठागरं आहेत, मीठ तयार करतात, बरोबर. मग मिठागर कसं असतं, मिठागर तिथे काय काय कामं करावी लागतात वगैरे हे तुम्हाला माहीत नसेल, किंवा तुम्ही पुस्तकात जे वाचले अगदी ती थोडी थोडीच माहिती असते, मग त्याच्याबद्दलची डिटेल माहिती जी दिली आहे त्याला म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल किंवा लेख. जोक म्हणजे जे वाचल्यानंतर आपण हसतो ही करून, ते म्हणजे जोक्स. बोर्ड गेम्स, वेगवेगळे खेळ असतात की त्या याच्यावर वर्णन सांगितलेलं असतं त्याप्रमाणे खेळायचे असतात. फोटोग्राफ्स, वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो असतात, ठिकाणांचे असतात, पक्ष्यांचे असतात, प्राण्यांचे असतात, कोणतेही असू शकतात. क्विज म्हणजे प्रश्न, की वेगवेगळे प्रश्न विचारलं तुम्हाला किती माहिती आहे, तुम्हाला किती लक्षात आहे या गोष्टी, ते विचारलं जातं, त्याला म्हणतात क्विज. नंतर रेसिपी म्हणजे खाद्यपदार्थ कसं बनवायचं, आपण खाण्यासाठी जे बनवतो की नाही, आई बनवते वेगवेगळे पदार्थ, तर ते तुम्हाला येतं का, तर तुम्हाला जी सोपी जिथे गॅसचा वापर नाही, मग लहान मुलं असतात त्यांना गॅस पेटवता येत नाही, म्हणून त्यांना तसं न सांगता की लहान मुलांना जे बनवता येईल ते बनवणारी कृती सांगणारे हे असतात. नंतर टिप्स ऑन हाऊ टू स्टडी म्हणजे छोटे टिप्स की तुम्ही अभ्यास कसा करायचा, कमीत कमी वेळ पण जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल
त्याच्या टिप्स सांगितल्या लागतं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, की हा अभ्यास करायचा आहे, मी विसरून जातो, काय करायचं. मग ते दिलेलं असतं की तुम्ही असं 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 करा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मागे मी तुम्हाला अभ्यास कसा करावा हे पुस्तक दाखवलं होतं, आठवतंय? आपल्या कपाटात पण ते आहे, की अभ्यास कसा करावा, पाढे कसे लक्षात ठेवावे, मोठी उत्तरं कशी लक्षात ठेवावी, ह्याच्या सगळ्या टिप्स त्याच्यामध्ये दिल्या आहे. आय डोंट नो तुम्ही सगळं वाचलं आहे का नाही आहे, पण मी तुम्हाला तिथेच बाहेर ठेवलेलं होतं आणि तुम्हाला सांगितलेलं दररोज मधल्या सुट्टीत एकेकाने हे पुस्तक वाचा. आता तुम्ही वाचलं की नाही ते तुम्हाला माहिती, बरोबर? तर ते जर वाचलं असेल तर तुम्हाला फायदा होईल, नसेल वाचलं तर नाही फायदा होणार. ओके. त्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे आपण इंग्लिशच्या मागच्या वर्षीसुद्धा घेतले होते. इंग्लिशच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं की तुम्ही शॉपकीपरचा इंटरव्ह्यू घ्या किंवा तुमच्या शेजारी जो कोण राहत असेल त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. मग इंटरव्ह्यू घेताना आपण काय म्हणतो की हां असा माईक धरला आहे आणि विचारतो प्रश्न की तुम्ही काय काम करता, तुमचं नोकरी काय, तुमच्या कामाचा उद्देश काय, किंवा तुम्हाला कामाबद्दल समाधान वाटतं की छान वाटतं का, असे वेगळे वेगळे प्रश्न, की त्यांच्या कामासंबंधी वेगळे वेगळे प्रश्न विचारणं म्हणजे इंटरव्ह्यू. नंतर प्ले म्हणजे नाटक. आपण नेहमी नाच वगैरे करतो की नाही, तसंच बोलून नुसते बोलण्याचं असतं ते नाटक. मागे आपण केलेलं दगडाचा रस्साबाजी, किंवा मागे ते सायकलचं केलं होतं. नंतर सायकल करतात मुलं आणि नंतर तो दिवा लागतो, बरोबर, ते नाटक केलं होतं. आणखी बरीच मागे वेगवेगळी नाटकं आपण केलेली आहेत. न्यूज म्हणजे बातम्या. मग बातम्या वेगवेगळ्या असू शकतात. जे तुम्हाला पेपरमधल्या आवडल्या त्या बातम्यांचं कात्रणं घेतलं तरी चालेल. मग ते इन्फॉर्मेटिव्ह पण असू शकतं, म्हणजे मंगळयानाची बातमी मागे घेतली होती ती पण असू शकते. किंवा एक मागे आपण बातमी घेतलेली की एका ठिकाणी कावळे नाहीतच, एका गावामध्ये कावळे नाहीत, एक सुद्धा कावळा दिसत नाही, ही पण एक बातमी झाली. एका वेळी आपली अशी बातमी झालेली की एका समुद्रकाठी खूप 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 कासव होते, फोटो पण दाखवला होता मी. तर ह्या ज्या काय असतात हे न्यूज आयटम, की काही गमतीशीर तुम्हाला मज्जा वाटेल म्हणून ते. पण मंगळयानाची जी बातमी होती ती तुम्हाला माहिती मिळेल म्हणून ती माहितीपर बातमी. म्हणजे बातम्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात, की काही बातम्या माहिती देणाऱ्या असतात, काही बातम्या सहज आपल्याला आवडलं ते वाचून म्हणून ती आपण घेऊ शकतो. काही वेळा समजा पाऊस आला, पूर आला, किंवा धरणाच्या पाण्याची लेव्हल वाढली, हे सुद्धा कसं आहे आपल्याला धोकादायक गोष्टींची माहिती कळते, की धरणाच्या पाण्याची लेवल किती वाढली तर मग काय होऊ शकतं, जर धरणाचा दरवाजा उघडला नाही तर काय होऊ शकतं, हे सगळं म्हणजे ह्या सुद्धा बातम्या असतात. नंतर कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्स. मग कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्समध्ये तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी, की ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे अशा गोष्टींचं कलेक्शन करणं. नंतर पिक्चर स्टोरीज. काही वेळा चित्रांचं क्रम लावत लहान मुलांना, एकदम ते 7वीची मुलं नाही पण थोडी छोटी मुलं, की चित्रांचा क्रम असून त्यातून ती गोष्ट क्लिअर होत जाते. जसं उदाहरणार्थ आई झोपली आहे कॉटवर, मांजरीने बघितलं आणि मांजरीने खिडकीतून उडी मारली, मांजर दूध पिऊन गेली. आता हे 3-4 चित्र असले तर तुम्हाला ती गोष्ट कोणती आहे ते चित्र बघून समजतं, म्हणजेच काय, पिक्चर स्टोरीज. नंतर फ्रेंडली ॲडवाईस म्हणजे की समजा त्याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे, की मला असं वाटतंय की मला समजा अभ्यास करावा असं वाटत नाही आहे, किंवा माझा अभ्यास होत नाही, मग मी काय करू. मग दुसरी मैत्रीण किंवा कोण असेल ते सांगणार की अरे तू असं नाही, अशा पद्धतीने कर, म्हणजे तुझा अभ्यास छान करावा, म्हणजे होईल छान, आणि मग त्यामुळे तू अभ्यास करावा असं तुला वाटेल. जे की तुला कंटाळा आलेला आहे, अभ्यास करावा असं वाटत नाही, मूड नाही आहे, मग तर तू असं कर, म्हणजे तुझा मूड येईल, तुला अभ्यास करावा वाटेल. हा झाला फ्रेंडली ॲडवाईस. त्याच्यानंतर अदर टाईप ऑफ मटेरियल. मग तुम्हाला आणखी याच्या व्यतिरिक्त जे काही वाटेल ते सगळं मटेरियल. आता ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे, तारा आणि तिचे मित्रमैत्रिणी यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे. तारा काय मुलीचं नाव आहे, हे आपण मागे पण ताराच्या गोष्टी शिकलेलो आहे त्याच्यामध्ये. तर तारा आणि तिचे मित्रमैत्रिणी यांनी ठरवलं की आपल्या वर्गाचं एक पुस्तक तयार करायचं. हे असं माहितीपर असं मोठं पुस्तक, जाडं पुस्तक तयार करायचं. पण मग कसं करणार,
काय ते छापत बसायचं नाही आहे किंवा प्रेसमध्ये नेऊन ते प्रिंट करून आणायचं नाही आहे, तसं पुस्तक नाही. तर ते आपणच स्वतः तयार करायचं. मग ते कसं करणार? तर ते करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या माहितीतले वेगवेगळे कात्रणं काढून आणायचे. कात्रणं म्हणजे कापून ते चौकोन आणायचं. माहिती लिहिलेलं, बातम्या लिहिलेलं, चित्र असलेलं, जोक असलेलं वेगळं वेगळं कात्रण काढून आणायचं आणि मग ते सगळं आपण एकत्र लावूया. बरं, ह्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं हे आता आपण बघूया. Tara and her friends are busy producing their class magazine. Many children have sent their contribution to the magazine. Others have helped to write it in a beautiful hand and decorate it with colors, photos, pictures and designs. They want to display it on classroom's wall in the form of collage, and that is why they have cut out pieces of articles. They will arrange them on a colored paper with appropriate illustration, but sadly the papers have all got mixed up. Can you help Tara to sort out the pieces? आता काय झालं बघा, त्यांनी ठरवलं की आपण असं असं करूया आणि म्हणून त्यांनी सगळे कात्रणं जमा केले. याने आणलं, त्याने सगळ्यांनी आणलं आणि त्यांनी काय विचार केला, आपण मॅगझिन तर तयार करायचं आहे, पण त्याच्यासाठी आधी काय करूया, आपण डिस्प्ले करूया. आपण आपल्या मॅगझिनमध्ये जे मॅटर आपल्याला टाकायचं आहे ते आधी डिस्प्ले करूया. आणि डिस्प्ले करताना काय करायचं की आपला बोर्ड असतो की नाही, आपण वर्गात लावतो सॉफ्ट बोर्डवर काय करायचं, रंगीत पेपर चिकटवायचा आणि त्याच्यावरती मग हे आपण व्यवस्थित क्रमाक्रमाने की काय मी आणलंय ते एका खालोखाल दुसरं काय आणलंय ते असं आपण करूया, असं त्यांनी ठरवलेलं. आणि त्याच्यात काही मुलांना काही मिळालं नाही की समजा आता माझ्याकडे पेपर नाही येते मग मला कात्रण नाही मिळणार किंवा काहीतरी असं काही कारण असू शकतं त्यांचं. तर मग ज्यांनी काही कात्रणं आणले नाही, चित्र आणले नाही, मग ते म्हणाले की माझं अक्षर छान आहे, मग मी त्याच्याभोवती माहिती लिहिते किंवा मी त्याच्यासाठी चित्र काढतो, मी ते डेकोरेट करतो, सजवतो, ते लावण्याचं मदत करतो. असं सगळ्या मुलांनी एकत्र मिळून हे करायचं ठरवलं. तर पण काय झालं की त्यांचे जे कागद एकावर एक ठेवले होते की नाही ते पडले आणि असे विखुरले गेले. मग सगळं असं नुसतं जमा केलं. आता हे जमा केलं पण हे काही क्रमाने नाही आहे, विखुरलेलं आहे, वेगळं एकत्र केलं आहे फक्त. मग काय करायचं, आता परत शोधत बसलं, इकडे दुसरं तिसरं, तर मग खूप वेळ लागणार की नाही. मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही करा, आम्ही आपलं नुसतं लावून देतोय, हा कागद लावला, हा लावला, लावून टाकले. आता तुम्ही शोधा की पहिलं त्याचं जोडी कुठे, दुसरं आहे त्याची जोडी कुठे, तिसरं आहे त्याची जोडी कुठे, असं शोधायचंय. म्हणून त्यांनी इथे असे वेगवेगळे कटिंग्स लावलेले दिसतात, वेगवेगळे कात्रण चिकटवले आहेत. आणि मग तुम्ही ते शोधायचंय की याच्याबरोबर दुसरं कोणतं. आता मुख्यत्वे त्यांनी काय काय केलेलं बघा, ती 4 मुख्य प्रकार होते. मुख्य प्रकार 4. त्याच्यामध्ये एक होतं लाफ्टर इन क्लासरूम म्हणजे वर्गामध्ये हसण्याचा जोक घडला की वर्गामध्ये असं काहीतरी बोलणं झालं की सगळी मुलं हसायला लागली. तर असं काय आहे याच्यामध्ये ते शोधायचं. बरोबर. दुसरं आहे क्राफ्ट कॉर्नर म्हणजे इथे वस्तू बनवण्याची कृती दिलेली आहे. एखादी वस्तू बनवली त्याची कृती काय आहे, पहिल्यांदा काय केलं, नंतर काय केलं हे इथे आहे ते शोधायचं. बरोबर. त्याच्यानंतर तिसरं आहे ॲडव्हाइस फॉर फ्रेंड्स इन नीड. ॲडव्हाइस म्हणजे काय, सल्ला देणं. मैत्रिणीला, मित्राला सल्ला बोलून सांगायचं की असं नको रे, असं कर, असं नको रे, तसं कर, हे सल्ला देणं. बरोबर. चौथं आहे माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स म्हणजे तोंडाला पाणी सुटवणारं रेसिपी. कोणासाठी, हंग्री किड्स म्हणजे ज्यांना खूप भूक लागली आहे, मस्त भूक लागली पण खायला असं जे आहे ते काय आहे, रेसिपीज. मग इथे
2 वेगळ्या वेगळ्या रेसिपीची कृती दिलेली आहे. इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्याचं कसं बनवायचं आहे, नंतर काय करायचं, ह्या रेसिपीचे तिथे कात्रणं चिकटवले. तर ते कोणते आहेत ते तुम्ही शोधायचं. ओके. आता हे ना मी आता तुम्हाला फक्त वाचून अर्थ सांगणार आहे. मग कसं करायचं, त्या जोड्या कशा करायच्या हे तुम्ही तयार करा आणि मला रविवारच्या मीटिंगमध्ये मला दाखवायचं की ह्याची जोडी कोणती, ह्याची जोडी कोणती, हे लिहून आणा आणि मला दाखवा. ओके. आलं लक्षात? मी फक्त तोंडी सांगणार आहे, तुम्ही मला लिहून दाखवायचं आहे. मी तोंडी सांगणार आहे, अर्थ सांगणार आहे आणि कोणती कुठे आहे हेही सांगणार आहे. फक्त तुम्ही लिहून तो कागद जो असेल तो मला दाखवा किंवा मला व्हॉट्सअपला टाका. ओके. तर पहिलं आहे सॉरी एक सेकंद, की त्यांनी काय काय बनवलं. मी 4 मुख्य प्रकार सांगितले की नाही. लाफ्टर इन द क्लासरूम, सेकंड आहे क्राफ्ट कॉर्नर, थर्ड आहे ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड आणि फोर्थ आहे माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स. या 4 मुख्य प्रकार आहे. त्याच्या खाली त्यांनी काय काय केलं. पहिलं आहे पेपर पेंग्विन, दुसरं आहे ग्रीन चटणी. पेपर पेंग्विन, पेंग्विन असतं की नाही, पेंग्विन काळा पांढरा, पांढरा काळा पक्षी असतो. बर्फ थंड प्रदेशामध्ये, समुद्राच्या बाजूला बर्फाळ प्रदेशामध्ये पेंग्विन पक्षी असतो की नाही. मग त्याचं हे बनवलं, छोटंसं पक्षी बनवलं. तर त्याच्यासाठी काय केलं ते. दुसरं आहे चटणी. कसली? तिखट चटणी. मग ती कशी आहे? ग्रीन, हिरवी चटणी. तिखट लागलं. ती कशी बनवायची त्याची कृती आहे. तिसरं आहे फ्रूट चॅट, म्हणजे वेगवेगळे फळं खाल्ले. काय काय असेल आता त्यात मी तुम्हाला आत्ता नाही सांगत. वेगवेगळे फळं त्याचं चाट बनवायचं, काडी टोचायची मस्त. कारण काय त्याच्यावर स्प्रिंकल केलं आहे समथिंग हां, आणि मग ते खायचं एकदम टेस्टी छान. म्हणजे 2 झाले रेसिपीज. तिसरं आहे गेटिंग सो मच होमवर्क, खूप जास्त अभ्यास दिलेला आहे. आणि चौथं आहे ऑन लूजिंग माय फ्रेंडशिप, माझी फ्रेंडशिप गेली. आलं लक्षात? तर आता ह्याच्या खाली जे कात्रणं दिली आहेत त्या प्रत्येक कात्रणाचं वाचन करते, त्याच्या जोडीला कोणते ते वाचन करते, तुम्हाला अर्थ सांगते. पण जोड्या करून ते लिहून तुम्ही मला दाखवायचं. ओके. पहिलं आहे आय हॅव बीन गेटिंग सो मच होमवर्क दॅट आय बेअरली हॅव टाईम टू प्ले, व्हॉट शुड आय डू. आता इथे काय झालं आहे, नीडी स्टुडंट. नीडी म्हणजे काय, की ज्याला अडचण आहे, ज्याला गरज आहे सल्ला घेण्याची, की मी काय करू, मला काही सुचत नाही आहे. तर त्याचा अर्थ काय, आय हॅव बीन गेटिंग सो मच होमवर्क, मला खूप जास्त अभ्यास मिळाला आहे आणि इतका अभ्यास असतो की मला खेळायला वेळ मिळत नाही. काय करू असा प्रश्न पडलेला आहे. आता त्याला सल्ला, जो मी म्हटलं की नाही फ्रेंडला, ॲडवाईस फॉर फ्रेंड इन नीड, की ज्याला गरज आहे सल्ला घेण्याची, त्याला सल्ला काय देणार. तर तो दुसरा आहे, त्याचं उत्तर समजा. हा प्रश्न पडलाय की काय करायचं, मग त्याचं उत्तर काय. टू गिव्ह युअरसेल्फ द मोस्ट टाइम टू प्ले, it's important to use your time wisely. If you are given time to do your homework during class hours, school hours, try your best to finish it as much as you can. आता त्यांनी काय सांगितलं की जर तुम्हाला खूप अभ्यास दिलेला आहे, बरोबर, आणि तुम्हाला खेळायला वेळ हवा आहे, बरोबर, म्हणजे खूप अभ्यास दिलेला आहे आणि तुम्हाला खेळायला वेळ मिळत नाहीये, मग काय करायचं. तर जास्तीत जास्त अभ्यास शाळेमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तिथे वेळ असतो, शिक्षक आले नाही किंवा उशिरा आले किंवा जेवण माझं पटपट झालं, मग काय करायचं. तर जेव्हा तुमचं मधली सुट्टी होते पटपट जेवण करून घ्यायचं आणि अभ्यास करायचा. खेळायला जर गेला नाही तर अभ्यास करायचा. शिक्षक आले नाही तर अभ्यास करायचा. तुम्ही काय करता, शिक्षक आले नाही तर गप्पा करत बसता,
मग तो जो वेळ असतो तो वाया जातो, मग घरी आल्यावरती वेळ मिळत नाही. म्हणून शाळेमध्ये जेव्हा 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 वेळ मिळतो तेव्हा 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 त्या वेळेमध्ये जो तुम्हाला अभ्यास दिलेला आहे तो पूर्ण करायचा. म्हणजे मग घरी आलं की थोडासाच अभ्यास बाकी राहतो, तो पूर्ण झाला की मग खेळायला जाता येतं. आलं लक्षात? हा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आता हे कुठे आहे? ह्याची जोडी कुठे आहे? इथे आहे. आलं लक्षात? मग तुम्ही हे लिहायचं, त्याच्या पुढे हे लिहायचं, आणि हे काय आहे तर सल्ला, ॲडवाईस. ॲडवाईस म्हणजे सल्ला. आता पुढचं आहे कट आउट अ हेड अँड बॉडी शेप अँड 2 विंग्स फ्रॉम द ब्लॅक क्राफ्ट पेपर. आता हे काय दिले की त्यांनी काय सांगितलंय? कट आउट अ हेड म्हणजे डोकं कापा. हे डोकं कापा नाही ना, ते कागदाचं करायचं आहे. आता हे कशाचं असणार आहे? काय बनवलंय? पेपर पेंग्विन. पेंग्विन पक्षी बनवलाय की नाही, मग त्या पक्ष्याचं डोकं कापायचं आहे. तर अँड बॉडी शेप्स टू अँड 2 विंग्स. बॉडी शेप म्हणजे त्याच्या बॉडीचा आकार, डोकं आणि पंख, त्याचे पंख कापायचे. आणि फ्रॉम कशापासून? तर काळ्या रंगाच्या क्राफ्ट पेपरपासून तुम्ही ते सगळं कट करा. आणि मग त्याची जोडी कुठे? पेस्ट द डिफरंट पार्ट्स टुगेदर ऑन द कार्ड पेपर. काय आहे? आता इथे जे सांगितलंय तुम्हाला त्याचं कुठे दुसरी जोडी? की हे सगळे जे कटिंग केले, डोकं हे ते कटिंग केलंय ते चिकटवा. कुठे? कार्ड पेपरवरती. कार्ड पेपरवरती चिकटवायचं. आणि मग नंतर काय करायचं आहे? ड्रॉ अ प्रॉपर बॅकग्राऊंड टू शो स्काय अँड आईज. आणि मग नंतर काय करायचं? ते सगळे पार्ट्स आपण कार्ड याच्यावरती चिकटवले. मग काय करायचं की त्याच्या बॅकग्राऊंडला इथे चिकटवलं तर इथे सगळीकडे काय करायचं आहे? आकाश दाखवायचं आहे. आणि बर्फ इकडे खाली खाली काय करायचं आहे? बर्फ दाखवायचा आहे. मग ड्रॉ अ पेपर बॅकग्राऊंड टू शो स्काय अँड द आईस. हे सगळं काय आहे? ते त्या चित्राचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे आहे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आणि आता चौथं त्यांनी काय दिले? डेकोरेट इट विथ कलर अँड मार्कर्स अँड स्टिकर्स. आणि मग नंतर त्यांनी दिले की हे जे चित्र तुम्ही काढलं की नाही त्याला काय करायचं? मार्कर पेन वेगवेगळे रंगीत पेन असेल त्याच्याने त्याला डेकोरेट सुंदर करायचं. की तुम्ही हे सगळं चिकटवलं, मग बाजूला त्याला रेघ मारा, काहीतरी करा रंगाने, असं त्यांनी डेकोरेट करा. म्हणजे त्याला सजवा, डिझाईन त्याच्या भोवती काहीतरी करा आणि सजवा. हे झालं. म्हणजे याचं सुद्धा इथे तीनही आपल्याला सापडले. म्हणजे काय काय लिहिणार आहे? 1, 2, 3 आणि 4. काय सांगितलं? 1, 2, 3 आणि 4. हे झालं दुसरं. आता तिसरं काय सांगितलंय त्यांनी? ग्रीन तिसरं काय सांगितलंय? हे ingredients: a medium piece of coconut, 2 green chilies, coriander leaves, salt to taste, and 1 to spoonful of sugar. आता इथे त्यांनी फक्त इन्ग्रेडियंट्स दिले. इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय? घटक, पदार्थ. वेगवेगळे पदार्थ कोणते कोणते घ्यायचे आहेत? पदार्थ आपल्याला बनवायचे. काय बनवायचे? तर चटणी बनवायची, तिखट चटणी बनवायची. मग त्याच्यासाठी काय काय घ्यायचं बघा? मीडियम पीस ऑफ कोकोनट, नारळ फोडलं की नाही त्याचा छोटा तुकडा. नंतर 2 तिखट मिरच्या, हिरव्या मिरच्या. नंतर कोथिंबिरीची पानं. त्याच्यानंतर मीठ आणि हाफ स्पूनफुल ऑफ शुगर. आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, अर्धा चमचा साखर. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे. ते कशाचे आहेत? तर ग्रीन चटणीचे आहेत. आणि मग हे घेतलं, मग काय करायचं? हे घेतलं झाली का चटणी? नाही. मग याच्यानंतर काहीतरी कृती करावी लागणार. आपण सगळं साहित्य खोबरं घेतलं, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्या, साखर घेतली, मीठ घेतलं, हे घेतलं, झाली? खायचं नाही ना. मग याला काय करायचं? मग याला काय म्हणतात? कृती. मग कृती काय करायची आहे?
Put all the ingredients together and grind them in a mixer or on the grinding stone. मग हे सगळं पदार्थ घेतले की काय करायचं, इथे दुसऱ्या पानावर दिलेलं आहे की हे काय करायचं, हे सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरमध्ये फिरवायचं. जर तुमच्याकडे मिक्सर नाही आहे, पाटा वरवंटा आहे, तर सगळं घ्यायचं आणि पाट्या वरवंट्यावरती वाटायचं. ग्राइंडिंग स्टोन म्हणजे पाटा वरवंटा किंवा ग्राइंड देम इन अ मिक्सर म्हणजे मिक्सर. तर ह्याच्यामध्ये घालायचं आणि ओके. त्याच्या आधी एक कृती राहिली आपली की वॉश द चिलीज अँड कोरिएंडर लिव्स, कट द कोकोनट इंटू पीसेस अँड ॲड सॉल्ट अँड शुगर. पहिलं आपलं हे इन्ग्रेडियंट्स मिळाले बरोबर. त्याच्यानंतर मग ते सगळं ग्राइंड करायचं का नाही, तर ते स्वच्छ करायला पाहिजे की नाही, ते मी विसरलीच होती की हा पार्ट आपल्याला करायचा आहे. तर कोथिंबीर, मिरच्या स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. नंतर नारळाचं पीस आहे, त्याचं जे कवच आहे, कवळ कडक हे असं नारळाचा काय म्हणता येईल त्याला, बाहेरचा भाग तो काढून टाकायचा, कारण तो कडक असतो. आणि मोठा तुकडा तसाच्या तसा टाकला तर मिक्सरमध्ये फिरवायला खूप वेळ लागणार आणि तो जाडा राहणार. म्हणून त्या नारळाच्या त्या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे कट करायचे, छोटे छोटे पीस करायचे आणि मग मिक्सरमधनं पटकन होणार. आलं लक्षात. त्यामुळे आपलं पहिलं हे आहे, दुसरं हे आहे एकदम खालचं, आणि मग तिसरं हे आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे आपली मग नंतर चटणी तयार होणार की ते सगळं पाण्यात टाकून हे केलं, मग मिक्सरमध्ये फिरवलं. आलं लक्षात. पहिलं आहे सगळ्या वस्तू गोळा केल्या, दुसरं आहे ते पाणी टाकून स्वच्छ केलं, तिसरं आहे ते मिक्सरमध्ये फिरवलं. म्हणजे हे काय झालं, ग्रीन चटणी. समजलं. आता पुढचं आहे मेथड वॉश ग्वावा. पण ह्याच्यासाठी पहिला भाग वेगळा, कारण काय, त्यांनी इथे जे दिले म्हणजे पेपर असे पडून गेले ना, ते जसे येईल तसे लावले. मग त्यातलं पहिलं कोणतं, तर आपल्याला तिसरं हे जे बनवायचं आहे फ्रूट चाट. मग त्याच्यातलं पहिलं कोणतं आहे, तर हे इथे पहिलं, मग दुसरं इकडे. तर पहिलं काय दिलं आहे त्यांनी इन्ग्रेडियंट, अ बिग ग्वावा, अ पीस ऑफ पपया, बिग ॲपल, बिग स्लाइस ऑफ पायनॅपल, स्वीट लेमन सेगमेंट, लेमन ज्यूस अँड टीस्पूनफुल ऑफ pomegranate seeds and चाट मसाला अँड सॉल्ट टू टेस्ट. आता याच्यामध्ये त्यांनी जे इन्ग्रेडियंट सांगितले ना ते खूप आहेत. का माहिती आहे, कारण तुम्हाला फ्रूट चॅट बनवायचा आहे. फ्रूट चॅट म्हणजे फळांचा चॅट जो आपण खाऊ शकतो. आणि कसा लागतो, छान, थोडासा गोड, थोडासा खारट असा लागतो. म्हणजे तो कसा चटपटीत लागतो. कसा लागतो, चटपटीत. मग हे चटपटीत करण्यासाठी त्यांनी सांगितलं एक मोठा पेरू ग्वावा म्हणजे काय, पेरू. नंतर एक मोठं पपई कापली की नाही, त्याचा मोठा पीस घ्यायचा. पूर्ण पपई नाही घ्यायची, तर कापायचं आणि मोठा पीस घ्यायचा पपईचा. तिसरं आहे मोठं सफरचंद. चौथं आहे पायनॅपल म्हणजे काय, अननस. त्याचं कट केल्यानंतर मोठा पीस अननसचा घ्यायचा. त्याच्यानंतर स्वीट लेमन म्हणजे काय, मोसंबी. तर स्वीट लेमनचं काय, एक भाग घ्यायचा. त्याच्यानंतर लेमन ज्यूस, लिंबूचा रस, तो किती घ्यायचा, 1 चमचा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले अ टेबलस्पून ऑफ पोमिग्रेनेट सीड्स. पोमिग्रेनेट म्हणजे डाळिंब सोलल्यानंतर त्याच्या बिया निघतात की नाही, ते चमचा भरून घ्यायचं. मग हे सगळं घेतलं. मग आता काय करायचं, तर त्यांनी काय सांगितलं, आणि त्याच्यामध्ये सॉल्ट आणि चाट मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं. मग नंतर वॉश ग्वावा अँड कट इट इंटू बिग पीसेस. पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स इन स्मॉल बाउल. स्प्रिंकल चाट मसाला अँड मिक्स द इन्ग्रेडियंट वेल. आता त्यांनी सांगितलंय त्याच्यातलं आपण ॲपल आणि हे जे काही आता पपई आहे, तर पपई आता काही धुणार नाही,
त्याचं फक्त साल काढणार आणि पीस करणार, बरोबर. त्याच्यानंतर पायनॅपल पण कापलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण फक्त पीस करणार. त्याच्यानंतर काय म्हणतात ते ग्वावा म्हणजे पेरू आणि ॲपल, ते फक्त पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते चिरून घ्यायचं झालं. त्यात आणखी काय करायचे आपल्याला, ह्याचं काय म्हणतात स्वीट लेमनच्या फोडी करून ते सोलायचं, फोडी करून टाकायच्या आणि लिंबूचा रस पिळायचा. आता त्यांनी ही जी कृती सांगितली आहे, मेथड म्हणजेच काय, कृती. मग त्याच्यात पुट द ऑल इन्ग्रेडियंट्स इन अ बाउल, एका बाउलमध्ये हे सगळं पेरूच्या फोडी, ॲपलच्या फोडी, पपईच्या फोडी सगळं चिरून छोटे छोटे तुकडे 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 टाकायचे. आणि मग त्याच्यावर काय करायचं, स्प्रिंकल चॅट मसाला, आणि चॅट मसाला स्प्रिंकल करायचा आणि मिक्स द इन्ग्रेडियंट्स वेल आणि देन ईट अँड एन्जॉय. ओके. हां, आता हे झालं आपलं फ्रूट चॅट. ओके. आता पुढचं आहे बघा आपलं काय काय झालं. गेटिंग सो मच वर्क झालं आहे, होमवर्क झालं आहे, नंतर पेपर पेंग्विन झालं आहे, ग्रीन चटणी झालं आहे, फ्रूट चॅट झालं आहे. आता पाचवं आहे ऑन लुझिंग फ्रेंडशिप. आता फ्रेंडशिप गेली, मैत्री तुटली, भांडण झालं, तर काय झालं इथे, काय झालं, भांडण झालं का काय झालं, बघूया आपण काय दिले. माय बेस्ट फ्रेंड अँड आय आर नॉट टुगेदर, नो लॉंगर, आय कॅन्ट सी. माय बेस्ट फ्रेंड्स अँड आय आर नो लॉंगर फ्रेंड्स अँड आय लॉस्ट अनदर फ्रेंडशिप अ फ्यू मंथ्स ॲगो. आय डोंट वॉन्ट टू लूज मोर फ्रेंडशिप. म्हणजे ही कोण आहे, नीडी फ्रेंड. दॅट फ्रेंड नीड्स ॲडवाईस, दॅट्स वाय ही ऑर शी टेल्स अस की काय सांगतात आहे की माझी मैत्री जी होती ती तुटली आणि आता मला मित्रमैत्रीण नाही आहे. आय लॉस्ट अनदर फ्रेंड, मी की दुसरं, अनदर म्हणजे याचा अर्थ त्यांचं आधीचं पण एक फ्रेंडशिप तुटलेली आहे, पुन्हा दुसरी मैत्री झाली, पुन्हा भांडण झालं, पुन्हा तुटलं आणि मी ती मैत्री गमावली. आय लॉस्ट, काय म्हटले, आय लॉस्ट म्हणजे काय, गमावणे. काय गमावलं, मित्र किंवा मैत्रीण गमावली आणि मला मात्र हे गमवायचं नाही. काय करू, मला सुचत नाही, काय करू, मला ही मैत्री तुटली आहे ना, ते नको आहे, मला हवी आहे मैत्री हवी आहे, मग काय करू मी, असं तो प्रश्न पडला आहे त्यांच्यासमोर. तर मग दीदी जी आहे, दीदीने काय सल्ला दिला, दीदीने ॲडवाईस दिला, टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट व्हॉट यू फील. म्हणजे तू तुझ्या मित्र किंवा मैत्रिणीबरोबर बोल की तुला काय वाटते, तुझ्या मनात काय आहे ते तू बोल. युअर पॅरेंट्स नो यू वेल अँड आर अल्सो लाईकली टू नो युअर फ्रेंड्स. आणि तुझ्या पालकांना माहिती आहे, आईबाबांना माहिती की तू कशी आहे, आणि आईबाबांना तुझी मित्र किंवा मैत्रीण कसं आहे ते सुद्धा माहिती आहे आणि त्यांना माहीत करून घ्यायला आवडेल. अँड दे मे टेल यू व्हॉट शूड यू डू. आणि मग त्यामुळे ते तुला चांगल्या प्रकारे सल्ला देऊ शकतील की तू काय करायचं. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर जर भांडण झालं तर भांडण झाल्यावरती रडत बसायचं नाही की तुटली मैत्री, तुटली, बोलत नाही, कट्टी वगैरे असं करायचं नाही. त्याऐवजी आपल्या त्या मैत्रिणीला किंवा मित्राला जाऊन बोलायचं की माझ्या मनात तुझ्याविषयी काय, माझ्या मनात तुझ्याविषयी खूप प्रेम आहे, मला तू आवडतो किंवा तू आवडते आणि मला तुझ्याबरोबर भांडण करायचं नाही, मला तुझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे, छान यश मिळवायचं आहे, असं आपण करायचं आहे हे त्याच्याबरोबर फ्रीली बोलायचं. त्याचवेळी आपल्या आईवडिलांना आपण कसं आहोत हे माहीतच असतं आणि आपली मित्रमैत्रीण कसे आहेत ते पण त्यांना सांगायचं, त्यांना ते जाणून घ्यायला आवडेल. आणि मग आपले आईबाबा जे आहेत ते आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतात की तू त्याच्याशी कसं बोल, कसं वाग, अशा पद्धतीने आपलं ते भांडण मिटू शकतं, असा दीदीने सल्ला दिला. आलं लक्षात. म्हणजे हे कुठे येणार, ॲडवाईसमध्ये येणार. आता पुढचं आहे, इथे टीचरने विचारलं, हा जोक आहे. काय आहे, जोक म्हणजे जी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला हसू येतं. अर्थात त्यासाठी तुम्हाला ते समजायला पण लागेल. नाही तर तुम्ही म्हणाल की ताईने वाचले मग ताई हसते म्हणून आम्ही हसतो, तर असं नाही झालं पाहिजे. हे जे काही मी वाचणार आहे की नाही
ते वाचल्यानंतर त्याचा अर्थ काय हे समजलं की मग आपोआप हसायला येतं. त्यासाठी मी हसली मग तुम्ही हसणार असं नाही, की तुम्हाला ते वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळला की तुम्हाला आपोआप हसायला येतं. आता पहिलं काय आहे बघा, टीचर विचारते जयला, जय व्हाय आर यू डुईंग युअर मॅथ्स मल्टिप्लिकेशन ऑन फ्लोअर. आता इथे दोन ठिकाणी दिलं आहे की जय स्टडीज मॅथ्स 1 आणि जय स्टडीज मॅथ्स 2. म्हणजे एकदा मॅथ्सचा अभ्यास करतोय एक ठिकाणी आणि नंतर परत मॅथ्सचा अभ्यास करतोय दुसरा. तर ह्यालाच संबंधित हे आहे की टीचर विचारते, जय व्हाय आर यू डुईंग युअर मॅथ्स मल्टिप्लिकेशन ऑन फ्लोअर. म्हणजे तो काय करत होता, जमिनीवर लिहित होता, खाली जमिनीवर लिहित होता, गणिताचा अभ्यास जमिनीवर लिहित होता. मग टीचरने विचारलं, का बरं तू असं करतोय, जमिनीवरती का करतोय. त्याला उत्तर त्याने काय दिलं माहिती आहे, जय सेड यू टोल्ड मी टू डू इट विदाउट युजिंग टेबल्स. आता याचा अर्थ तुम्हाला कळला का. त्यांनी तो काय म्हणाला की तुम्ही मला सांगितलं, टीचर तुम्ही मला सांगितलं की तू ते मॅथ्स कर कसं, विदाउट युजिंग टेबल. बट यू नो टेबल मीन्स पाढ्यांचा वापर न करता गणिताचा अभ्यास कर असं टीचरने सांगितलेलं होतं. पण याला ते समजलं नाही. त्याला वाटलं टेबलवरती बसून अभ्यास करायचा नाही तर जमिनीवर बसून अभ्यास करायचा, म्हणून त्याने तसं केलं. आलं लक्षात. म्हणजे टेबल याचा अर्थ दोन अर्थ आहे. टेबल म्हणजे काय, एक टेबल म्हणजे पाढे आणि दुसरा टेबल म्हणजे आपण अभ्यास करायला घेतो की नाही, असा मस्त बसून लिहितो तो टेबल. पण टीचरने सांगितलं पाढे बघून बघून गणित सोडवू नको, म्हणून टेबल म्हटलं टीचर. टीचर सेड डोंट यूज टेबल वाईल सॉल्विंग द मॅथ्स. पण मग त्याने काय केलं, टेबल नाही वापरलं तर खाली बसला आणि अभ्यास करायला लागला. म्हणजे जमिनीवर लिहायला लागला की टेबलवर नाही लिहिते मी. आलं लक्षात. म्हणजे हा जोक कळला तुम्हाला. हां, दुसरा आहे की टीचरने काय विचारलं, जय हाऊ मेनी फीट आर देअर इन अ यार्ड. म्हणजे यार्ड म्हणजे काय, अंगण. यार्ड म्हणजे घराच्या समोरचं जे अंगण असतं, अंगण. तर ते अंगण आहे ते किती फीट आहे. किती फीट म्हणजे फूट. आपण म्हणतो की नाही 5 फूट आहे, 4 फूट आहे, असं किती फूट आहे. तर ते फूट शब्द न वापरता तो इंग्रजीमध्ये बोलताना फीट म्हणतात. तर ते किती फीट आहे असं टीचरने विचारलं. जय काय सांगतो माहिती आहे का, फीट म्हणजे काय. तर तो फीट म्हणजे पाय, अनेक वचन असं तो म्हणतो की दॅट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी पीपल आर स्टँडिंग इन द यार्ड. म्हणजे तो म्हणतो की जमिनीवर किती पाय आहेत. पाय कोणाचे किती आहेत, दोघं आहेत म्हणजे ह्याचे 2 पाय, त्याचे 2 पाय, त्याचे 2 पाय, असं तो म्हणतो की जेवढे लोक अंगणात उभे असतील तेवढ्यांचे 2-2 पाय असतील ना तिथे, असा अर्थ त्याने गृहीत धरला. म्हणजे त्याला ते फीट म्हणजे पाय या अर्थाने त्याने धरलं आणि फीट म्हणजे अंतर या अर्थाने टीचर विचारत होती. हा झाला जोक. समजलंय. आता पुढे संपले. आता याच्यातले हे जोक पूर्ण झालेले. आणि मग तुम्ही हे काय करायचे, जे योग्य अनुषंगाने येणारे जे आहेत ते एकत्र लिहायचे. आणि आपण रविवारी मीटिंग घेतो ना, त्या मीटिंगच्या वेळी मला तो कागद तुम्ही लिहिलेला दाखवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट जे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की मॅगझिन, यू हॅव टू डू युअर ओन मॅगझिन. तुम्ही तुमचं स्वतःचं मॅगझिन तयार करा. आणि मॅगझिन तयार करण्यासाठी मे बी अगदी छोटंसं झालं तरी चालणार आहे, 10 पानाचं 15 पानाचं झालं तरी चालणार आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे कटआउट्स, माहिती, जोक, कविता असं वेगवेगळं कात्रणं चिकटवून लावा, त्याला डेकोरेट करा. त्याच्यावर जर तुम्हाला स्वतःला काही वाक्य लिहायचं असेल तर ते लिहा. अशा पद्धतीने मॅगझिन तयार करायचं. आणि मग इथे असं इवन इथे जे दिलं आहे चित्र तयार करायचं म्हणजे, तर अशा पद्धतीने तुम्ही वेगळे वेगळे क्राफ्टच्या वस्तू बनवून जर चिकटवलं तरी चालेल. तुम्हाला संगीताताईने किंवा स्मिताताईने काय जे शिकवलं असेल ते बनवून त्याच्यावर लावलं आणि तिथे मेड बाय मी म्हटलं तरी सुद्धा चालेल.
तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही तयार करायचं. ओके. नंतर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, धडा वाचा, स्पेलिंग पाठ करा आणि मग व्यवसाय सोडवा आणि धड्याखालचे प्रश्न उत्तर करा. ओके. नमस्ते.